रामकृष्ण हरी माझ्या मित्र आणि मैत्रिणींनो, मी आहे तृप्ती आणि तुम्ही पाहत आहात आपलं चॅनल ॲस्ट्रोलॉजर तृप्ती, ज्या ठिकाणी आपल्याला मिळतं खरं आणि मनाला भिडणारं राशी भविष्य. आज आपण बोलणार आहोत वृश्चिक राशीसाठी किंवा वृश्चिक राशीच्या लोकांसाठी ऑगस्ट 2025 हा महिना नेमका कसा असणार आहे, कुठे संधी आहेत, कुठे धोका आहे, संपूर्ण माहिती फक्त आणि फक्त तुम्हाला इथेच मिळणार आहे. म्हणून व्हिडिओ शेवटपर्यंत बघा. इथे आपण बोलतो फक्त भविष्य नाही, तर त्या भविष्याच्या मागच्या ऊर्जा, संदेश आणि तुमच्या आत्म्याशी जोडलेला अर्थ. कधी तुम्हाला असं वाटतं का, सगळं काही एका जागी थांबले, पण त्या क्षणी आयुष्य अचानक नवीन दिशा दाखवतं. कधी कधी आयुष्य एकदम थांबलेलं वाटतं, पण मग अचानक एक वारा येतो जो आपल्या आयुष्याला नवीन दिशा देतो. आणि हा वारा म्हणजेच ऊर्जा, आत्मविश्वास आणि थोडा ड्रामा. तर वृश्चिक राशीच्या जातकांनो, ऑगस्ट 2025 हा महिना तुमच्यासाठी नुसता महिना नाही, तर तो आहे एक नवीन प्रवास, धैर्याचा, आत्मविश्वासाचा आणि सत्य स्वीकाराचा. तर कमेंटमध्ये जरूर लिहा की मी तयार आहे माझं भविष्य घडवायला. आणि चला तर मग सुरू करूया हा आतून बदल घडवणारा प्रवास. ऑगस्ट महिन्याचा प्रवास तुमच्यासाठी थोडासा अंतर्मुख प्रवास असू शकतो. म्हणजेच पहा की आंधळ्या वळणांपासून तुम्ही आत्मविश्वासापर्यंत कसे जाता, हा संपूर्ण प्रवास या महिन्यामध्ये तुम्हाला दिसू शकतो किंवा तुम्ही अनुभवू शकाल. आता पहा, ऑगस्ट महिन्याची सुरुवात थोडीशी गोंधळलेली, संभ्रमित करणारी असेल. आयुष्यामध्ये अनेक विचार येतील की मी जे करत आहे ते योग्य आहे का. पण हे विसरू नका, गोंधळ हा स्पष्टतेच्या आधीचा टप्पा असतो. महिन्याच्या मध्य म्हणजेच अद्भुत संधीचा झरा तुमच्यासाठी असणार आहे. सुरुवात जरी तुमच्यासाठी योग्य नसेल किंवा मनासारखी जरी नसली, तरी महिन्याचा मध्य मात्र तुमच्यासाठी यश, चांगल्या गोष्टी, सकारात्मक परिणाम घेऊन आलेला आहे. जिथे तुम्हाला निर्णय घ्यायचे असतील तिथे तुम्ही या काळामध्ये निर्णय घेऊ शकता. जेणेकरून कोर्ट केस, सरकारी कामं, थांबलेल्या फायली, या काही सगळ्या गोष्टी असतील तर त्याच्या संदर्भामध्ये निर्णय घ्यायचे असतील तर याच काळामध्ये घ्या, म्हणजेच तुम्हाला शुभ परिणाम पाहायला मिळतील. सोबतच ऑगस्ट महिना वृश्चिक राशीसाठी सकारात्मक बदलांचा आणि अनुभवांचा महिना ठरणार आहे. महिन्याची सुरुवात थोडीशी अनपेक्षित जरी असली तरी मध्यभाग मात्र गेम चेंजर ठरेल. म्हटल्याप्रमाणे सर्व कोर्ट केसेस, थांबलेली कामे, महत्त्वाचे निर्णय हे सगळं तुम्ही मधल्या काळामध्ये पार पाडू शकता, कारण तुमचं नशीब त्या काळामध्ये तुमच्या बाजूने असेल. महिन्याची सुरुवात अनिश्चित आहे, थोडीशी थांबलेली वाटेल, कामं रखडतील, निर्णय घ्यायला मन धजावणार नाही. पण जर तुम्ही थोडंसं थांबून ऐकलं तुमच्या आतल्या आवाजाला, तर तुम्हाला एक गोष्ट लक्षात येईल की जे काही घडत आहे किंवा जे काही घडतंय ना, ते सगळं तुमच्या चांगल्यासाठीच घडतंय. तर नक्कीच अगदी तुमच्या मनाप्रमाणे परिणाम घडविणारा हा महिना असणार आहे. कार्यक्षेत्राच्या जर संदर्भामध्ये आपण पाहिलं तर तपश्चर्या, निर्णय आणि ओळख निर्माण करणारा हा महिना असणार आहे. जर तुम्ही नोकरीमध्ये असाल तर तुमच्यावर अधिक जबाबदाऱ्या येतील, पण त्याच वेळी तुमच्या नेतृत्वाची खरी ओळख निर्माण होईल. तुमचं संयम, तुमची सहनशीलता आणि तुमचं शांततेतलं सामर्थ्य लोकांना जाणवेल. तुम्ही बॉस होणार आहात कारण तुम्ही बॅलन्स ठेवता. ऑफिसमध्ये तुमच्याकडून भरपूर अपेक्षा वाढतील आणि त्यामुळे थोडासा ताण तुम्हाला जाणवू शकतो. पण तुम्ही जेव्हा काम करताना तपश्चर्या आणि शांतपणे रणनीतीने वागाल ना, तेव्हा तुम्ही त्या सगळ्यांमध्ये उठून दिसाल. सोबतच काही नवीन जबाबदाऱ्या अंगावर येतील, वरिष्ठ तुमच्याकडे बघतील. हा व्यक्ती खरंच टीम लीडर होऊ शकतो का, असं त्यांना प्रश्न पडेल. व्यवसाय करणाऱ्यांसाठी मात्र हा काळ नवीन शाखा, नवीन योजना, नवीन भागीदारी सुरू करण्यासाठीचा अत्यंत शुभ काळ आहे. जिथे तुम्ही प्रामाणिक मेहनत घ्याल तिथे नशिबाचा हात तुम्हाला नक्की लागणार आहे. सोबतच एखादं नवीन काम, नवीन करार किंवा नवीन ब्रांच सुरू करण्याच्या विचारात असाल तर जरूर करावा. योग खूपच अनुकूल आहेत. नवीन क्लायंट, परदेशी संधी आणि आर्थिक वाढ, सगळं काही तुमच्या हातामध्ये आहे. तुमचं यश फटाके फोडणार नाही, ते संथ पण परिणामकारकपणे पुढे सरकेल. सोबतच व्यवसायामध्ये तुम्ही काही मोठे निर्णय घेणार आहात आणि ते स्वतःच घ्यावे लागणार आहेत. तुम्हाला कोणावरही विसंबून राहण्याची गरज पडणार नाही. महिन्याचा मध्यकाळ म्हणजेच 11 ते 20 ऑगस्ट हा तुमच्यासाठी कोणत्याही बाबतीत निर्णय घेण्यासाठी खूपच उत्तम असणार आहे. कारण आत्ताच जर तुम्ही एखादा निर्णय घेतला तर त्याचे लॉंग जे काही तुम्हाला आर्थिक लाभ मिळणार आहेत ते मिळण्याचे चान्सेस वाढतील. आता या महिन्यामध्ये तुमची आर्थिक स्थिती कशी असणार आहे, तर नफा आणि नुकसान
दोन्ही शिकवण देत असतं. अशा काही प्रकारे तुम्हाला आर्थिक स्थितीचा सामना करावा लागू शकतो. कोर्ट प्रकरणांमधून तर तुमच्या बाजूने निकाल लागण्याची शक्यता आहे या महिन्यामध्ये, परंतु प्रवास करताना खर्च वाढू शकतो. फसवणुकीपासून तुम्हाला सावध राहावे लागणार आहे. मोठ्या गुंतवणुकीचे जर तुम्ही कोणते निर्णय घेणार असाल तर ते पुढे ढकला. अजिबात घाई करू नका किंवा मोठ्यांचा सल्ला इथे घेणं खूपच गरजेचं आहे, कारण फायदा हा तुमचाच होईल. प्रवास करताना थोडंसं सावध राहा. काही जुनी गुंतवणूक तुम्हाला परत मिळू शकेल किंवा कोर्ट केस जिंकाल, पण अनावश्यक खर्चापासून तुम्हाला दूर राहिले पाहिजे, नाहीतर बचतीवर याचा परिणाम होऊ शकतो. जर कोणती तरी महत्त्वाची खरेदी तुम्हाला करायची असेल तर ती महिन्याच्या उत्तरार्धामध्ये करा. आता हा महिना प्रेम आणि नातेसंबंधांमध्ये कसा आहे तर पहा. संवादात शब्द नकोय, आम्हाला स्पर्श हवा, असा हा काही अर्थाने तुमच्यासाठी महिना असणार आहे. या महिन्यामध्ये तुमच्या नातेसंबंधांमध्ये गोडवा आहे, पण थोडीशी जळजळीत तिखटपणाही आहे. जोडीदारासोबत थोडे मतभेद होऊ शकतात, पण तेच मतभेद तुमचं प्रेम अधिक गहिरं करतील जर संवाद जिव्हाळ्याचा असेल तरच. एक खास गोष्ट करा. एक सरप्राईज, एक प्रेमळ शब्द किंवा एक गप्पांचा क्षण नक्कीच तुम्ही तुमच्या पार्टनरसोबत करू शकता, कारण तेवढंच तुमचं नातं संबंध न राहता ते संजीवनी होईल. विवाह इच्छुक जे व्यक्ती आहेत वृश्चिक राशींचे, त्यांच्यासाठी हा महिना कष्ट आणि यशाचा संगम असणार आहे. सोबतच हा महिना प्रयत्न करणारा आहे, पण हार मानू नका अजिबात. मनासारखे परिणाम मिळतील, फक्त प्रयत्न करणे थांबवू नका. जोडीदारासोबत काही मतभेद होऊ शकतात, पण संवाद ठेवा. प्रेमाचं नातं खूप गहिरं होईल. रिलेशनशिपमध्ये असलेल्यांसाठी महिन्याचा शेवट खूपच रोमॅन्टिक ठरणार आहे. एक छोटंसं सरप्राईज किंवा एक छोटा वेळ तुमचं नातं बहरून येईल. कुटुंब आणि वैयक्तिक आयुष्य कसं असणार आहे तर अंतरंगातील संवाद आणि घरातील शांततेचा योग याने भरलेला हा महिना असणार आहे. महिन्याच्या पहिल्या भागामध्ये काही वाद किंवा अबोला होऊ शकतो, पण धर्मकार्य, चांगली बातमी किंवा एखादा कौटुंबिक क्षण घरामध्ये शांती आणि समाधान घेऊन येईल. ध्यान, प्रार्थना आणि सहानुभूतीचे संवाद हे घरामध्ये आनंद टिकवतील. महिन्याची सुरुवात म्हटल्याप्रमाणे घरात थोडा अबोला, वाद किंवा तणाव जाणवेल, पण जशी वेळ पुढे जाईल तसं घरामध्ये प्रसन्नता येईल. धार्मिक कार्य, आध्यात्मिक अनुभव यामुळे मनाला समाधान मिळेल. एकटेपणाची भावना असेल तर थोडा वेळ ध्यान, प्रार्थनेमध्ये घालवावा. कधी बोलताना शब्द सापडत नाही, पण वृश्चिक राशीचा स्वभावच आहे भावना व्यक्त न करता सगळं मनात ठेवणं. आणि हा महिना तुम्हाला शिकवणार आहे की नातं जपायचं असेल तर संवाद हवाच. जोडीदारासोबत गोड वेळ घालवा. छोटं गिफ्ट, एक तारीफ किंवा एक चहा एकत्र पिणं, या छोट्या छोट्या गोष्टी खूपच आनंद देत असतात आणि नात्यांना अजून घट्ट करत असतात. विवाह इच्छुकांसाठी संधी आहे, पण पुढाकार तुम्हालाच घ्यावा लागणार आहे. रिलेशनशिपमध्ये असणाऱ्यांना अजून प्रेम घट्ट होईल, पण एक चुकलेली गोष्ट माफीने मिटवा. आता विद्यार्थी, तरुण वर्ग आणि महिलांसाठी कसं असणार आहे तर विशेष दिशादर्शन घडविणारा किंवा दिशादर्शन देणारा असा हा महिना असणार आहे. आता विद्यार्थ्यांसाठी पहा तर सुरुवातीला काही अडथळे येतील. गैरसोयींचा सामना करावा लागू शकतो. थोडी अस्वस्थता असणार आहे तुमच्यामध्ये, पण हेच तुमच्या चरित्राला घडवणार आहे. म्हणून ह्या ज्या काही गोष्टी आल्या तरी तुम्ही त्याचा सामना नक्कीच करा. शिकणं म्हणजे फक्त मार्क नाही, तर स्वतःला उंच नेण्याची प्रक्रिया आहे. सुरुवातीला अडथळे येतील, पण तयारी करत राहा. जे स्पर्धा परीक्षेची किंवा परदेशी शिक्षणासाठी तयारी करत आहेत, थोडी वाट पाहावी लागेल, पण यश निश्चितच मिळेल. महिला वर्गासाठी मात्र स्वतःसाठी तुम्हाला वेळ काढावा लागणार आहे. प्रवास, स्वप्नपूर्ती, सौंदर्य आणि कुटुंब याचं योग्य संतुलन तुम्हाला यशस्वी बनेल नक्कीच या महिन्यामध्ये. एखादं तुमचं स्वप्न पूर्ण होण्याच्या वाटेवर आहे, त्यासाठी स्वतःला वेळ द्या. प्रवासाचे योग प्रबळ आहेत, पण काही तुमच्याच मनासारख्या गोष्टी घडू शकतील. सौंदर्य, आत्मसन्मान आणि कौटुंबिक प्रसन्नता सगळं काही तुमच्या बाजूने असणार आहे. मन प्रसन्न तर घर प्रसन्न, हाच मंत्र तुमच्यासाठी या महिन्यामध्ये काम करणार आहे. तरुण वर्गाला मात्र हा महिना प्रत्येक दिवशी थोडंसं पुढे जा. उद्या करू म्हणणं थांबवा, कारण यश केवळ आजमध्येचा लपलेला आहे. आळशीपणामधून बाहेर या. उद्या करू म्हणत राहिला तर संधी हातातून निघून जाईल. आजचं सुरुवात करा. तुमचं स्वप्न, तुमचं ॲक्शनच पूर्ण करणार आहे तुमचं स्वप्न. आता आरोग्याच्या बाबतीमध्ये किंवा अध्यात्माच्या बाबतीमध्ये शरीर आणि आत्मा दोघांचीही साथ हवी आहे, असं काही दर्शन देणारा किंवा असं काही शिकवणारा हा महिना असणार आहे. पचनसंस्था, झोप आणि थकवा याकडे अजिबात दुर्लक्ष करू नका. मानसिक थकवा वाटल्यास लगेचच डॉक्टरांकडे जा. पचनसंस्थेची विशेष करून काळजी घ्या. झोप
झोप कमी झाली तर मानसिक थकवा वाढू शकतो. त्यामुळं थोडंसं ध्यान, योग आणि सात्विक आहाराकडे लक्ष द्या. हेच या महिन्याचं ब्रह्मास्त्र आहे. मानसिक शांततेसाठी हनुमान चालीसा आणि अध्यात्माचा आधार घ्या. हनुमान चालीसा, ध्यान आणि थोडा वेळ निसर्गामध्ये घालवा. हे तुमचं पुनर्जन्म घडवेल, ऊर्जा, स्पष्टता आणि समाधान देईल. एकंदरीतच पाहता कोर्ट महिन्याचा मध्यभाग तुमच्यासाठी गोल्डन विंडो आहे. कोर्ट प्रकरण आणि नोकरीमध्ये यश तुमच्या बाजूने झुकतंय. व्यवसायामध्ये मोठा बदल घडवता येईल. आजचा निर्णय उद्याचं साम्राज्य ठरवेल. नात्यामध्ये संवाद ठेवा जे तुमचं आयुष्य बदलतील. विद्यार्थ्यांनी मन घट्ट ठेवा. सगळ्यात भारी तुम्हीच ठरणार आहात. नवीन व्यवसाय, ब्रांच, क्लायंट, सो गो फॉर इट. प्रेमामध्ये संवाद ठेवा. नातं फुलणार आहे. आणि विद्यार्थ्यांसाठी सुरुवातीचा काळ अडचणीचा आहे, पण शेवटी यश नक्कीच मिळणार आहे. तर पहा, जर हा तुम्हाला व्हिडिओ तुमच्या मनाला स्पर्श करत असेल, आवडला असेल, तर तुम्हाला फक्त ऐकून थांबायचं नाही, तर लाईक करा, कारण तुमचं बोट एक प्रेमाचा स्पर्श आहे. शेअर करा, कारण एखाद्याला हे शब्द नवा आत्मविश्वास देऊ शकतो. सबस्क्राईब करा, कारण आपल्या मार्गदर्शनाचा प्रवास इथेच थांबत नाही, तर तो दर महिन्याला नवीन दिशेने सुरू होतो. कमेंट करा, या महिन्यामध्ये सर्वात मोठा धडा काय शिकलो. तुमच्या प्रतिक्रिया आम्हाला प्रेरणा देतात. हाईपमधून पॉईंट्स द्या, जेणेकरून आमचं मनोबल वाढेल आणि अशाच दर्जेदार माहितीसाठी किंवा माहितीपूर्ण व्हिडिओज आणायला आम्हाला ऊर्जा मिळेल. तुमचं समर्थन हाच आमचा पुरस्कार आहे. तर पुन्हा भेटूया नव्या ऊर्जेसोबत, नव्या राशी भविष्यासोबत. तरी येणाऱ्या प्रत्येक क्षणाचा प्रत्येकाने पुरेपूर लाभ घेण्याचा प्रयत्न करावा. ओम नमः शिवाय. हर हर महादेव. धन्यवाद.